नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2024च्या लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या. त्यानंतर तिसऱ्यांदा देशात मोदी सरकार अवतीर्ण झालं. आता राजकारणामध्ये बुद्धिबळाचा एक नवा पट सस्ताना दिसतोय. एका बाजूला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये मोदी अत्यंत आक्रमक आणि पद्धतशीर चाली खेळताना दिसत आहेत. बस आता पुरे झालं, बहुधा असाच त्यांचा पवित्र आहे. गेल्या काही महिन्यामध्ये बोफोर्स पासून नॅशनल हेराल्ड पर्यंत जी सगळी प्रकरणं गांधी परिवाराच्या अंगलट आलेली आहेत, या प्रकरणांमध्ये काही नवी हालचाल दिसते आहे. आता मुद्दा फक्त एवढाच आहे की यावेळी मोदी सोनिया गांधींना मात देऊ शकतात का, त्यांची रवानगी तुरुंगात करू शकतात का. नॅशनल हेराल्ड प्रकरण गेल्या काही वर्षांमध्ये गाजतंय. त्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने 5,000 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. आणि या आरोपपत्रामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, त्यांचे चिरंजीव राहुल गांधी आणि काँग्रेस घराण्याचे पाळीव सॅम पित्रोदा यांच्यासह अन्य काही लोकांची नावं आहेत. गांधी घराण्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊ. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने या देशामध्ये नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र सुरू केलं. या वर्तमानपत्राची मालकी असोसिएटेड जनरल या कंपनीकडे होती. मुंबई, दिल्ली, लखनौमध्ये या कंपनीची हजारो कोटींची मालमत्ता आहे. गेल्या काही वर्षामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी एक नवा खेळ सुरू केला. त्यांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीची मालकी मुख्यत्वे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे आहे. या यंग इंडियन कंपनीने नॅशनल हेराल्डची हजारो कोटीची मालमत्ता अगदी स्वस्तात घशात घातली असं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावं असावी ही खूप महत्वाची आणि अत्यंत गंभीर अशी बाब आहे गांधी घराण्यासाठी. 2025च्या सुरुवातीपासून बोफोर्स दलाली प्रकरण सुद्धा धगधगायला लागलं. देशाच्या इतिहासातलं हे अत्यंत गाजलेलं, अत्यंत गंभीर आणि अत्यंत वादग्रस्त असं प्रकरण. हा सौदा मुळात 1980चा भारताने स्वीडनकडून 155 mm हॉविट्झर तोफा विकत घेतल्या. पुढे 7 वर्ष काहीच झालं नाही. 16 एप्रिल 1987 रोजी, म्हणजे 38 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 16 एप्रिलच्या दिवशी स्वीडिश रेडिओवरून याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी प्रसारित झाली. या बातमीमुळे देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ माजली. देशाच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं. तोपर्यंत राजकारणामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशा प्रकारची होती. परंतु या बातमीनंतर ती प्रतिमा काळवंडली. या बातमीमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की भारत सरकारने ज्या हॉविट्झर तोफा विकत घेतल्या त्या सौद्यामध्ये 64 कोटींची दलाली देण्यात आली होती. बोफोर्स प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर व्ही.पी. सिंग यांनी राजीव गांधी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. जनता दल स्वतंत्र पक्ष सुरू केला. खरं तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात असतानाच त्यांना या प्रकरणाची कुणकुण लागली होती की बोफोर्स सौद्याची दलाली स्विस बँकेमध्ये जमा करण्यात आलेली आहे. परंतु सरकारी पातळीवर या प्रकरणाची चौकशी शक्य नव्हती. म्हणून त्यांनी मायकल हर्षमन या अमेरिकी डिटेक्टिव्हला ही जबाबदारी दिली. त्यांनी या प्रकरणामध्ये खोदकाम सुद्धा सुरू केलं होतं. 1991 मध्ये राजीव गांधी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण थंड्या बस्त्यात गेलं. आणि त्याच्यानंतर थेट 2013 मध्ये UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये या प्रकरणावर मूठपाती टाकण्यात आली. राजीव गांधी आणि हिंदुजा ब्रदर्स यांना या प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आली. अचानक 2017 मध्ये या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. दिल्लीमध्ये जागतिक डिटेक्टिव्ह कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. मायकल हर्षमन या डिटेक्टिव्ह कॉन्फरन्सच्या निमित्ताने दिल्लीत आला आणि या कॉन्फरन्सच्या दरम्यान त्याने मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की बोफोर्स प्रकरणाच्या संदर्भात माझ्याकडे काही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जर भारत सरकारने विनंती केली तर ही माहिती मी भारत सरकारला द्यायला तयार आहे. 2025 मध्ये मोदी सरकारने या माहितीसाठी अमेरिकेला विनंती केलेली आहे. या हर्षमनने जर ही माहिती भारत सरकारला दिली तर पुन्हा एकदा सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराला या प्रकरणामध्ये प्रचंड ताप होण्याची शक्यता आहे. मायकल हर्षमनकडे जी माहिती आहे ती भारत सरकारला मिळावी ही विनंती CBIच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार असल्यामुळे ही बाब अजिबातच अशक्य नाही आहे. तहूर राणा जर भारतात येऊ शकतो तर मायकल हर्षमनकडे जी माहिती आहे ती सुद्धा भारताला सहजपणे मिळू शकते. आणि त्याच्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासाठी निश्चितपणे ही नवी डोकेदुखी ठरणार आहे. बोफोर्स प्रकरण तर खूप जुनं प्रकरण आहे. ऑगस्टा वेस्टलँडचं प्रकरण, हेलिकॉप्टर खरेदीचं प्रकरण
त्या तुलनेने खूप नवा आहे आणि या प्रकरणातली धुगधुगीसुद्धा अद्याप संपलेली नाही आहे. आणि त्यात रॉबर्ट वाड्रा यांचं एक जमीन खरेदी प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेलं आहे. ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी वाड्रा यांना ईडी कार्यालयात बोलवलं होतं. त्यांची 6 तास सलग चौकशी झाली आणि चौकशीचा हा सिलसिला याच्यापुढे सुद्धा जारी राहणार आहे. हरियाणातील जमिनीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा अडचणीत येणार, अर्थात त्यांच्या सासूबाई सोनिया गांधी आणि त्यांचा परिवारसुद्धा अडचणीत येणार आहे. प्रियंका वाड्रा अडचणीत येणार आहे. आता पुन्हा एकदा नॅशनल हेराल्ड प्रकरणाकडे वळूया. या प्रकरणामध्ये ईडीने चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं नाव घेतल्यामुळे काँग्रेस नेते जयराम रमेश यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये सूडाचं राजकारण दिसतंय. मोदी सरकार गांधी परिवाराच्या विरोधात सूडाचं राजकारण करतोय, अशा प्रकारचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेला आहे. अर्थात जयराम रमेश हे गांधी परिवाराचे अत्यंत निकटवर्ती आहेत, विश्वासू नेते आहेत. त्याच्यामुळे गांधी परिवाराची तळी उचलण्यासाठी ते अशा प्रकारची विधानं करणारच. परंतु या विधानामुळे जनतेला काही विशेष फरक पडण्याचं कारण नाही आहे. जनतेला नॅशनल हेराल्ड प्रकरणातलं सत्य हवं आहे आणि हे सत्य ज्या दिवशी समोर येईल तो दिवस निश्चितपणे सोनिया गांधी यांच्या परिवारासाठी काळा दिवस असेल. सॅम पित्रोदा यांचं नाव सुद्धा ईडीच्या चार्जशीटमध्ये आहे. सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे पाळीव आहेत. अमेरिकेच्या भूमीवर बसून ते मोदी सरकारच्या विरोधात, भारताच्या विरोधात कारवाया करत असतात. या निमित्ताने त्यांना भारतात आणणं मोदी सरकारला शक्य होईल आणि ते जर या प्रकरणामध्ये दोषी असतील, त्यांचे हात सुद्धा या प्रकरणामध्ये गुंतलेले असतील, तर त्यांची रवानगी सुद्धा तुरुंगात होऊ शकेल, असं हे प्रकरण आहे. ही सगळी प्रकरणं वर्षानुवर्ष साचलेली प्रकरणं आहेत. सुमारे 4 दशकापूर्वीची प्रकरणं. त्याच्यामुळे ती कुजली सुद्धा आहेत आणि जेव्हा ही प्रकरणं बाहेर काढण्यात येतील तेव्हा त्यातून दुर्गंधी सुद्धा निश्चितपणे बाहेर येणार आहे. परंतु हा स्वातंत्र्यानंतर लुटीचा इतिहास आहे. हा काँग्रेसच्या लुटीचा इतिहास आहे. हा गांधी घराण्याच्या लुटीचा इतिहास आहे आणि हा इतिहास चव्हाट्यावर आणण्यासाठी मोदी सरकार ताकदीने प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, चौकशी तर सुरू झालेली आहे परंतु कारवाई होईल का? कारण अशा प्रकारची कारवाई गांधी घराण्यावर कधीही झाली नाही. कारण त्यांच्या मते हे देशातलं नंबर 1चं घराणं आहे, राजघराणं आहे. मोदी सरकार या घराण्याला हात लावण्याची हिंमत करू शकेल का, असा सवाल नेहमीच जनतेच्या मनामध्ये राहिला. आणि आता येत्या काही काळामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आश्चर्य म्हणजे ज्याला असं वाटतंय की गांधी परिवारावर जे आरोप होत आहेत, त्यांच्या विरोधात जी प्रकरणं आहेत, त्या प्रकरणामध्ये कारवाई होणार नाही आहे. अशा लोकांमध्ये फक्त काँग्रेसचे समर्थक नाही आहेत, त्याच्यामध्ये बहुसंख्य असे लोक आहेत जे मोदींचे समर्थक आहेत, जे भाजपाचे समर्थक आहेत, ते संघाचे स्वयंसेवक आहेत, संघाचे समर्थक आहेत. अशा लोकांना मनापासून वाटतंय की गांधी घराण्याला हात लावण्याची हिंमत नरेंद्र मोदी करणार नाहीत. त्याची कारणं वेगळी सांगू शकतात. एक तर याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे. मोदी सरकार ही राजकीय इच्छाशक्ती दाखवणार आहे का? आणि अनेकांचं असंही मत आहे की या प्रकरणामध्ये जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली, दोषी ठरल्यानंतर सुद्धा, तरीसुद्धा जनतेची सिंपती, सहानुभूती त्यांना मिळू शकते आणि याचा राजकीय तोटा होऊ शकतो. म्हणून नरेंद्र मोदी हे पाऊल उचलणार नाहीत, या वाटेला जाणार नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर बुद्धिबळाचा एक नवा डाव जरी सुरू झाला असला तरी हा खेळ खूप जुना आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एक खेळाला सुरुवात झाली नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या दरम्यान. UPA सरकारच्या काळामध्ये निश्चितपणे सोनिया गांधी या खेळामध्ये वरचढ होत्या. सोहराबुद्दीन शेख प्रकरणाचं निमित्त करून नरेंद्र मोदी यांचं राजकारण संपवण्याचा, त्यांना राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांनी केला. CBIने आधी भाजप नेते अमित शहा यांना अटक केली आणि त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला. परंतु मोदींचं दैव बलवत्तर. या संपूर्ण षडयंत्रातून ते सही सलामत बाहेर आले. परंतु आता परिस्थिती 180 अंशाच्या कोनामध्ये बदललेली आहे. पटावरचे जर मोहरे आपण पाहिले तर नरेंद्र मोदी यांची बाजू कितीतरी वरचढ दिसते. नरेंद्र मोदी या खेळामध्ये जिंकणार ही बाब निश्चित आहे. सोनिया गांधी यांच्याकडे जिंकण्याचा पर्याय उपलब्ध नाही आहे. त्यांना फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे. लोकांच्या मनात या संपूर्ण खेळाबद्दल एकच प्रश्न आहे की हा खेळ निर्णायक होणार, याच्यामध्ये हारजीत होणार, की हा खेळ
अनिर्णित सुटणार. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.